आणि एक मोठी बातमी समोर येते। दिशा सालियांचे वडील मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला आलेले आहेत। आदित्य ठाकरेंसह इतरांवरती गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी आहे। परमबीर सिंग, सचिन वाझेला आरोपी करण्याची सुद्धा मागणी या संपूर्ण प्रकरणात दिशा सालियांच्या वडिलांनी केलेली आहे। सतीश सालियान यांच्या बाजूला आपण बघतोय मोठा गराडा हा माध्यम प्रतिनिधींचा पडलेला आहे। तर दिशा सालियांचे वडील सतीश सालियान यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, काय अधिक माहिती? नक्कीच दिशा सालियान मृत्यू प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून मोठे राजकीय वाद पेटलेले होते आणि अशातच दिशा सालियांच्या वडिलांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन याबद्दल दाद मागितलेली आहे। आज दिशा सालियांचे वडील हे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि भेटी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आदित्य ठाकरे, त्याचप्रमाणे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांवर सुद्धा त्यांनी आरोप करत त्यांना आरोपी म्हणून या केसमध्ये नमूद करावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। एकंदरीत आता दिशा सालियान वडिलांनी या काही वर्षा अगोदर या प्रकरणी आपल्या मुलीची नाहक बदनामी केली जात आहे, त्यामुळे हे प्रकरण इथेच थांबवा, आमची कोणाविषयी कुठली तक्रार नाही असं म्हटलेलं होतं। मात्र जवळपास 4-5 वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियांचे वडील समोर आलेले आहेत आणि प्रसार माध्यमांसमोर येऊन त्यांनी माझ्यावर दबाव होता, त्यामुळे हे प्रकरण दाबलं गेलं होतं असा आरोप करत पुन्हा एकदा या संदर्भात चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। ज्यावेळेस दिशा सालियांचे वडील मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन पोलीस आयुक्तांची भेट घेत होते त्यावेळेस त्यांचे वकील सुद्धा सोबत हजर होते आणि प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही मागणी केलेली आहे। आदित्य ठाकरे जे युबीटी गटाचे नेते आहेत त्यांना या प्रकरणी आरोपी करावेत आणि त्यानंतर परमबीर सिंग आणि सचिन वाझेसह इतर काही जणांची नावं त्यांनी घेतलेली आहेत। जो गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे त्यामध्ये या व्यक्तींना सुद्धा आरोपी करावे अशी मागणी त्यांनी केली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश।